हॅलो फ्रेंड्स, मी माधुरी आणि बटवामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ही नाजूक अशी सुंदर मोती लावून सजवलेली तोरणपट्टी विणायला शिकणार आहोत। ही तोरणपट्टी आपण आधीचं झेंडूच्या फुलांचं जे तोरण आहे त्यामध्ये वापरलेली आहे। बघूया आपण ही तोरणपट्टी कशी विणायची आहे। सुरुवात आपण या तोरणपट्टीने करूया। ही तोरणपट्टी आधी विणून त्यावर मोती लावून घेतलेले आहेत मी। तर तोरणपट्टी विणण्यासाठी एक स्लिप नॉट, सरकती गाठ आणि त्यानंतर ज्या लांबीचं तुम्हाला तोरण हवं असेल तितक्या तुम्ही साखळ्या विणून घ्यायच्या आहेत। कितीही चालतील, त्याच्यासाठी स्पेसिफिक असं काही माप नाहीये, कितीही साखळ्या चालणार आहेत। तर इथे आपण या साखळ्या विणून घेऊया हव्या तेवढ्या। तर इथे हव्या तितक्या साखळ्या विणून घेतल्यानंतर दोन जास्तीच्या साखळ्या विणायच्या आहेत। या दोन साखळ्या झाल्यानंतर आपण पहिल्या तीन साखळ्या सोडून देऊ आणि त्यानंतर चौथ्या साखळीमध्ये मी हे हुक टाकून एक खांब विणून घेते आणि इथून पुढच्या प्रत्येक साखळीवर आपण एक खांब विणून घेणार आहोत। प्रत्येक साखळीवर एक डबल क्रोशे विणून घेऊया आपण। या पुढच्या प्रत्येक खांबावर एका साखळीवर मी डबल क्रोशे विणून घेणार आहे शेवटपर्यंत। इथे माझी ही ओळ विणून पूर्ण झाली। प्रत्येक साखळीवर एक खांब याप्रमाणे मी विणून घेतला आणि त्यानंतर कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा मी याला जॉईन करून घेतला, साधारणपणे एक खांब सोडून। तीन साखळ्या, 1 2 3। त्या तीन साखळ्या झाल्यानंतर यामध्येच आपण दोन खांब आणखी विणून घेऊया। लक्षात घ्या, मी इथे खांबांच्या मध्ये विणते। आपण जसं नेहमी इथे विणतो व्ही शेप मध्ये किंवा साखळीमध्ये, तसं न विणता खांबाच्या मध्ये विणायचं आहे। 2 आणि हा तिसरा टाका। त्यानंतर ह्या तीन साखळ्या खालच्या हे तीन डबल क्रोशे खालचे खांब सोडून द्यायचे आहेत। पुढच्या खांबांमध्ये विणायला घेऊ आपण। पुढच्या तीन खांबांवर 1 2 आणि 3। इथे हे तीन डबल क्रोशे मी विणून घेतले। त्यानंतर खालचे तीन खांब स्किप करायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा तीन खांब विणून घेऊ। 1 2 आणि 3। पुन्हा तेच इथे आपण तीन खांब विणून घेऊ। तीन खांब स्किप करून पुढे तीन खांब विणून घेऊ। 1 2 3 आणि हेच आपण पूर्ण ओळीच्या शेवटपर्यंत विणणार आहोत। इथे ही ओळ विणून पूर्ण झाली आहे माझी। यानंतर एक सरकता टाका आणि आपण हा दोरा कट करूया। हा दोरा मी कट करून घेते आणि दुसऱ्या बाजूने विणायला घ्यायचा आहे। आपण इथे या दुसऱ्या बाजूने विणताना मी इथे या दुसऱ्या बाजूने हा दोरा अटॅच करून घेतला। त्यानंतर आपण तीन साखळ्या विणूया, 1 2 3 आणि पुन्हा हेच विणायचं आहे। इथे जिथे आपण तीन तीन खांब विणले त्याच स्पेस मध्ये आपण या बाजूनेही विणून घेऊ। इथे आपल्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आहे, म्हणून आपण फक्त दोन खांब विणून घेणार आहोत। त्यानंतर पुढच्या चेन यामध्ये या तीन खांब जिथे विणले त्याच चेन स्पेस मध्ये म्हणजे खालचे तीन डबल क्रोशे सोडून आपण पुन्हा विणून घेऊ। 2 3 डबल क्रोशे, पुन्हा पुढच्या स्पेस मध्ये हे तीन स्किप करून याच्या वरच इथेच आपण विणून घेऊया। 1 2 3 पुन्हा तीन स्किप करून याच्या वर इथे तीन डबल क्रोशे, 1 2 आणि हे 3 आणि हेच आपण पूर्ण लाईन मध्ये विणून घ्यायचं आहे। हे पूर्ण शेवटपर्यंत विणायचं आहे।
इथे ही माझी दुसरी ओळ विणून पूर्ण झाली आहे। दोरे कट करून मी इथे शिवून घेतलेले आहेत आणि जितकी लांब हवी असेल तितकी लांब ही तोरणपट्टी विणायची आहे। त्यानंतर आता आपण बघूया की ह्यामध्ये मोती कसे लावायचे आहेत। तर मोती लावताना ह्या लोकरीमध्ये लोकर जाईल इतकी जाड जर सुई नसेल तर तुम्ही साधा दोराही या ठिकाणी वापरू शकता, काहीही हरकत नाहीये। तर इथे आपण हे लावून घेऊ। पहिल्या याच्यामध्ये मी ओवत नाहीये आणि इथे सुई ओवून हा दोरा फक्त काढून घेणार आहे आणि ह्यामध्ये प्रत्येक वेळी एक मोती अटॅच करायचा आहे। ह्या दोन्हीच्या मध्ये, ह्या दोन पिवळ्याच्या मध्ये दुसरा मोती चौथा। लक्षात आलंच असेल मी इथे मोती कसे विणून घेतले आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला हवं तितकं लांब, जितकं तोरण तुम्हाला तोरणपट्टी लांब हवी आहे तितक्या प्रमाणात हे मोती लावून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मोती लावून सजवून ही तोरणपट्टी पूर्ण करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।